विरोधक आता आक्रमक झालेले आहेत, पायऱ्यांवर पोहोचलेले आहेत। सत्ताधाऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी होत होतं आणि आपण पाहतोय या ठिकाणी आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। हातामध्ये त्यांनी पोस्टर्स घेतलेले आहेत आणि पोस्टर्स घेऊन या ठिकाणी आता विरोधकांनी पायऱ्यांचा ताबा घेतलेला आहे। संजय गायकवाड सुद्धा त्या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सत्ताधारी विरोधक आमने सामने आल्याची ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सत्ताधारी आता पायऱ्यांवरून मागे जात आहेत, तर विरोधक जे आहेत त्यांनी आता या परिसराचा ताबा घेतलेला आहे। हातामध्ये संविधान घेत या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी आता घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। सत्ताधारी आता निघून गेलेले आहेत आणि विरोधक जे आहेत ते आता विधान भवनांच्या पायऱ्यावर पोहोचलेले आहे। तणावाचं वातावरण, संघर्षाचं वातावरण या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण गेल्या 3 दिवसांपासून अशाच पद्धतीचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि भारताचं संविधान या ठिकाणी घेऊन प्रिफेक्स जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आणि मागणी काय तुमची? मागणी काय तुमची? या ठिकाणी तर मोदी हटाओ देश बचाओचा जो नारा आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि मोदींबद्दल आक्रमक झालेले आहे। आपल्यासोबत आहेत, मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले। पुन्हा एकदा जाणार आहोत अंबादास दानवे यांच्याकडे। अंबादासजी, आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत। आपण काल पाहिलं विधान परिषदेमध्ये जो काही अभूतपूर्व गोंधळ उडाला त्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले। तुमच्या राजीनाम्याची मागणी थेट प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधारी आमदारांकडून केली जाते। मागणी करणं काय त्यांचं काम असतं, त्याला काय फरक पडतो? मात्र अंबादासजी, त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसत राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार टीका केली, जोरदार घोषणाबाजी केली। त्याचबरोबर अंबादास दानवे आपल्याबद्दलही त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तुम्ही राजीनामा द्या आणि ठाकरेंनी, विशेषतः उद्धव ठाकरे यांना तुम्ही काल जी काही शिवीगाळ केली असा त्यांचा आरोप आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यांना हे मान्य आहे का असा सवाल विचारला। ठीक आहे, त्यांना जे करायचं ते करू द्या, चला। बरं।